आजची गोष्ट आहे एका सत्यवचनी राजा हरिश्चंद्राची. हा राजा श्रीरामाचा वंशज होता. तो सत्य बोलणारा म्हणून प्रसिद्ध होता. तसेच एखाद्याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी विख्यात होता. दानशूरपणातही त्याचा हात धरणारा त्या काळी कोणी नव्हता. दयावान उदार मनाचा असा हा राजा होता. त्याच्या पत्नीचं नाव तारामती आणि मुलाचं नाव रोहिताश्च होतं. त्याच्या सत्य बोलण्याची आणि वचन पालनाची ख्याती सर्वदूर पसरली होती. या सत्याच्या मार्गावर चालताना त्याला राणी, मुलगा इतकंच नाही तर राज्याचाही त्याग करावा लागला होता. असंख्य कष्ट सोसावे लागले होते. राजपट सोडून चांडाळ बनावं लागलं होतं. ते का आणि त्यातून तो राजा कसा बाहेर आला याचीच ही कथा. एकदा महर्षी विश्वामित्रांनी राजाच्या सत्यनिष्ठेची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ते याचक बनून राजवाड्यात पोहोचले. तिथे त्यांनी त्याचं संपूर्ण राज्य मागितलं. राजाने ते मान्य केलं. त्यानंतर ऋषी म्हणाले, मला दक्षिणाही हवी आहे. तेव्हा राजाने राजकोषातून धन देण्याचा आदेश दिला. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राज्य आता माझे आहे, तर धनही माझेच आहे. तुझ्या जवळचं धन मला हवं आहे. तेव्हा राजा म्हणाला, गुरुवर मला 1 महिन्याचा कालावधी द्या. त्यानंतर राणी आणि मुलासोबत राज्य त्याग करून राजा काशीला निघून गेला. तिथे त्याने राणी आणि मुलाला एका ब्राह्मणासोबत पाठवले. राणी त्याच्या घरी घरकाम करू लागली आणि राजाने स्वतःला एका डोंबाला विकले. तिथे तो स्मशानात कर घेण्याचं काम करू लागला. असेच काही दिवस निघून गेले. राजाची परीक्षा संपतच नव्हती. दैव प्रतिकूल होतं. अशातच एके दिवशी राजपुत्राला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला. राणीवर दुःखाचा पहाड कोसळला. ती त्याला घेऊन स्मशानात राजाजवळ गेली. राजा कर्तव्यनिष्ठ. तो काही मुलाला अग्नी देण्याची परवानगी देईना. तिला म्हणाला, इथे नियमानुसार प्रथम कर भरावा लागेल. राणी रडत रडत म्हणाली, माझ्याजवळ तर कर देण्यासाठी काहीच धन नाही. मी कुठून कर भरू? तसाही हा तुमचाच पुत्र आहे. तेव्हा तुम्ही अग्नी द्या. त्यावर राजा म्हणाला, मी स्वतः राजा असताना माझं वचन आणि नियम कधी मोडला नाही आणि आता कसं मोडू? राणी म्हणाली, ठीक आहे, माझ्याजवळ फक्त अंगावरची वस्त्र आहे. कर म्हणून मी तीच देऊ शकते. राजाने अनुमती दिली. तो म्हणाला, तुमच्या साडीचा पदर तुम्ही कर म्हणून भरू शकता. त्यावर राणी आपल्या साडीचा पदर फाडणार इतक्यात तिथे विश्वामित्र प्रकट झाले. राणीला थांबवले. त्याने राजाची स्तुती केली. म्हणाले, राजन, तू धन्य आहेस. स्वतःचा पुत्र अशा अवस्थेत असताना देखील तू तुझ्या वचनापासून यत्किंचितही ढळला नाहीस. हे बोलणे सुरू असतानाच त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट झाले. त्यांनी रोहिताशला पुनर्जीवित केले. राजाला त्याचं राज्य बहाल केलं आणि जेव्हा जेव्हा सत्यवचन आणि दानशूरपणाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा तुझंच नाव अग्रगणी असेल असा आशीर्वादही दिला. राजा, राणी आणि पुत्रासमवेत सुखाने नांदला. जेव्हा आपल्यावर संकट येतात, वाईट काळ चालू असतो, तेव्हा ती आपली परीक्षाच आहे असं मानून त्याला सामोरं जा. ही परीक्षा घेणारा परमेश्वरच आहे आणि तो सदैव आपल्यावर लक्ष ठेवून आहे हे लक्षात ठेवावं. त्या संकट काळात चुकीचा विचार, वाईट काम करण्याचा विचार आपल्या मनात येऊ देऊ नये. आपल्या इष्टदेवतेवर विश्वास ठेवून प्रयत्नशील राहावं. मार्ग सापडतोच. श्री गुरवे नमः.